या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल रोहित। सोलापूर शहरामध्ये पशुपक्ष्यांच्या ब्लड फ्लूमुळे झालेल्या 3 ठिकाणी कंटेनमेंट झोन जाहीर करत नागरिकांसाठी निर्बंध घातले होते। या निर्बंधांचा शुक्रवारी दिनांक 4 रोजी शेवटचा दिवस आहे। पशुपक्ष्यांच्या मृत्यूचे प्रमाणही घटल्यामुळे जिल्हा प्रशासनाकडून निर्बंध उठवण्याच्या आदेशाची नागरिकांना प्रतीक्षा आहे। सोलापूर शहरातील ग्रामदैवत सिद्ध रामेश्वर मंदिर परिसर, सावरकर मैदान, धर्मवीर संभाजी तलाव परिसरात अनेक पशुपक्ष्यांचा मृत्यू झाल्यानंतर शहरांमध्ये खळबळ उडाली होती। या पक्ष्यांचा मृत्यू ब्लड फ्लूने झाल्याची निदर्शनास आल्यानंतर जिल्हा प्रशासनाकडून 3 ठिकाणी निर्बंध घातले होते। नागरिकांना या परिसरात वावरण्यास 21 दिवस निर्बंध घातले होते। सदरचा परिसर सीलही केला होता। महापालिका प्रशासनाकडून सावरकर मैदान आणि पार्क चौपाटीही बंद ठेवण्याचे आदेश दिले होते। त्यानुसार घातलेल्या निर्बंधांचा शुक्रवारी शेवटचा दिवस आहे। पशुवैद्यकीय विभागाकडून परिसरातील पशुपक्ष्यांच्या मृत्यूचे प्रमाणही घटल्याचे म्हटले जात आहे। त्यामुळे या परिसरात घालण्यात आलेले निर्बंध उठवण्याची शक्यता आहे। मात्र जिल्हाधिकारी सोलापुरात नाही, प्रशासकीय अधिकाऱ्यांना त्यांच्या आदेशाची प्रतीक्षा आहे। गुरुवार दिनांक 3 रोजी रात्री उशिरापर्यंत अद्याप कोणतेही आदेश याबाबत निघाले नव्हते। शुक्रवारी जिल्हाधिकारी आशीर्वाद आल्यानंतर याबाबतचे आदेश निघण्याची शक्यता आहे। त्यामुळे निर्बंध घातलेल्या परिसरात पुन्हा नागरिकांना वावर करता येणार आहे। तर सावरकर मैदान, पार्क चौपाटी पुन्हा खवय्यांसाठी सुरू होणार आहे। मात्र जिल्हा प्रशासनाच्या आदेशाची प्रतीक्षा आहे। सोलापुरात वेज नॉन वेज जेवण मिळण्याचं एकमेव ठिकाण हॉटेल रोहित। चवीला टेस्ट, हॉटेल रोहितचे जेवण बेस्ट। बर्थडे पार्टी, कार्यक्रम, विविध पार्टीचे ऑर्डर्स ही स्वीकारले जातील। ग्राहकांसाठी खास पार्सलची सोय। आमचा पत्ता हॉटेल रोहित, 7 रस्ता अपोजिट कारीगर पेट्रोल पंप, सोलापूर।